संप्रदायातली मंडळी सुद्धा येत जात असत आणि ते जे येणं जाणं होतं त्यांचाही कुठेतरी त्यांच्या सुरुवातीला व्यायामाची आणि अशा शारीरिक गोष्टींची आवड असलेले गुरुजी हळूहळू प्रत्यक्ष योगाभ्यासाकडे वळले. मग त्यांना काय भावलं असेल तर गोरखबाणीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, कुठे क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही. कुठेही एखाद्या माणसाला ते काय म्हणायचे की आज त्याला बुद्धी झाली आहे शिकायची, त्याला आज ते देऊन टाका, उद्या परत होईल याची काही खात्री नाही. पण ही जी त्यांची बैठक होती, मला हे परत एकदा वाचता वाचता एक श्लोक त्यांच्याशी मिळता जुळता वाटला की चित्तवृत्तींचा निरोध ही तर योगाची बैठक, हसून खेळून मिसळून जाणे प्रपंचाची रीत, कामक्रोधाची नवेच संगत तसेच विषयाची, आत्मसंयमी राहून ठेवा शांती चित्ताची. काही होऊ द्या, गुरुजी एका विशिष्ट याच्यात बसलेले असायचे. संध्याकाळी 5 ते 8 लोकांना वेळ दिलेली असायची, पण गुरुजी त्याच्या 15-20 मिनटं अर्धा तास अगोदर एका विशिष्ट स्थितीत बसायचे, एका पायावर दुसरा पाय घेऊन, आणि ती स्थिती त्यांची शेवटपर्यंत तशीच असायची. आपण ज्याला आसन स्थिरता जी म्हणतो ती प्रत्यक्ष गुरुजींच्या ह्याच्यात आम्ही अनुभवली, अनेक वेळा अनुभवली. आपण ज्याला तदाकारता म्हणतो ती पण आम्हाला गुरुजींनी शिकवली, अनेक पद्धतींनी शिकवली. गुरुजी काही आसनं जेव्हा दाखवत असत, एक इथे श्यामजी बसलेले आहेत, घरच्या मंडळींना आठवत असेल, गुरुजी एक वृषभासन म्हणून दाखवायचं आहे आम्हाला. वृषभ म्हणजे बैल. खरोखर सांगतो मंडळी की अक्षरशः तुम्हाला वाटेल की समोर बैलच बसलाय, असे भाव उत्पन्न करणं ही तदाकारता, हे जे तादात्म्य पावणं होतं ना, ही गुरुजींची प्रचंड मोठी शक्ती होती. मग समोर कोण आहे याचा विचार कमी असायचा. गुरुजींना मोठी माणसं फारशी भावली नाहीत. गुरुजींना मोठ्या माणसांबद्दल काही हे नव्हतं, पण गुरुजींना सामान्य माणसाबद्दल जास्त प्रेम होतं. गुरुजी म्हणत असं तर हे मोठी माणसं आहेत ना, यांना काय अनेक मार्ग असतात, ते अनेक पद्धतीने त्यांच्या ट्रीटमेंट्स वगैरे करून घेऊ शकतात, पण हा जो सामान्य माणूस आहे ना, ह्याच्याकडून आपल्याला आयुष्यात कधी काही घ्यायचं नाही. आणि हे जे तत्व आहे की आपल्याला कुणाकडूनही काहीही नको, हे जे तत्व आहे, हेच अंबिका योगाश्रम गेली 16 वर्ष अगदी सातत्याने अत्यंत हे क्षेत्र म्हणजे एक मार्केट बनवून टाकलेलं आहे. भरली पडती संथ तेवते, विझती वाट थरथरते. भरली पणती संथ तेवते, विझती वाट थरथरते. पूर्ण पात्री जल स्थिर होते, परी अर्धे भरले डचमळते. डचमळणारं त्यांना काही चालायचं नाही. त्यांना चालायचं ते कुठेतरी स्थिरता देणारं, कुठेतरी लोकांना काहीतरी शाश्वत फायदा होईल अशा प्रकारचं आपण लोकांना दिलं पाहिजे. आणि मग ते करोत का न करोत, ते नेहमी म्हणत असतात. आपल्याला पण बरेचदा प्रश्न पडतो की अरे एवढे लोक वर्ग सुरू. विवेक ठेवणी पाऊल पुढचे, योगी विचारी टाकावे. या आजच्या दिवशी आपण गुरुजींचं मनपूर्वक स्मरण करूया. त्याचबरोबर मजबूत संकल्प करूया की आपण गुरुजींचं जे कार्य आहे ते आपल्याला कमी जास्त पुढे मागे सगळं चालतंय, आपण सगळे प्रापंचिकच आहोत, पण त्या कार्याशी अटॅच्ड राहणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच दृष्टीने मी इथे आमंत्रित करतो त्यांच्याबरोबर त्यांचे 2 चिरंजीव मनोहरजी आणि श्यामजी या निकम कुटुंबियांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्याला काय देणार, खूप मोठा वाटा उचललेला आहे. आपण त्यांच्याही प्रती कृतज्ञता ठेवणं गरजेचं आहे. मग हे आहेत त्यांचा आपण आपल्या प्रेमाची भावना म्हणून एक सत्कार करतो. मी निर्मला गुप्ता यांना विनंती करेन, कृपया आपण यांचा सन्मान करूया. हा सन्मान आहे समर्पणाचा. खऱ्या अर्थाने घरातल्या लोकांच्या माध्यमातून पाठिंबा मिळाल्यानंतरच काही अशी कार्य घडत असतात आणि म्हणूनच या संपूर्ण घराचा हा सन्मान आहे.
नित्यानंदजी प्रभू यांना विनंती आहे, कृपया आपण पुढचे 2 सन्मान करूया. आपण सन्मान करणार आहोत श्री श्यामभाईंनी सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. किशोरभाईंना विनंती आहे आपण त्यानंतर आपण श्री मनोहरजी देवदास निकम यांचा सन्मान करूया. किशोरभाईंना विनंती करते, कृपया आपण हा सन्मान करा. आणि मनोहरजींना विनंती आहे हा सन्मान आपण स्वीकारावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं, मोठ्यांना लावून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आपल्याला आपल्या योगाभ्यासातूनच मिळत असते. आणि खऱ्या अर्थाने मोठ्यांचा आशीर्वाद गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. अंबिका योगाश्रम आज कशी 16 वर्ष कंप्लीट झाली. 16 वर्ष झाली ना, 16 वर्ष झाली आहे. गुरुजींनी बाबांनी जो वसा भिवंडी शहरामध्ये आमचे प्रजापती साहेब आहेत, ठाकरेजी होते, विनायक किशोर ह्या लोकांनी लावलेलं रोप एवढं मोठं झालंय 16 वर्षाचं. आणि आज त्याच्यावरती जी फळं जी दिसत आहेत ही सगळी तुमच्या लोकांची मेहनत आहे. मी आज निकम परिवाराकडनं आणि गुरुजींचे आशीर्वाद पर म्हणून विनायकला, किशोरला आणि संपूर्ण अंबिका आश्रमचा परिवार आहे यांना मनपूर्वक निकम परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं हे योगाचं बौद्धिक कार्य जे गुरुजींनी वसा दिलेला आहे ते असंच उत्तरोत्तर फळत जावं, फुलत जावं आणि संपूर्ण भारतभर याचा योगाचा प्रसार आपण करावा या सदिच्छा आम्ही देतो. निकम परिवार कधीही तुम्हाला कुठच्याही गोष्टीची मदत लागली तर आपल्या पाठीशी सदैव उभे राहील. हरिओम. निकम परिवाराचे मनपूर्वक हार्दिक आभार. परमपूज्य हठयोगी निकम गुरुजींच्या पवित्र स्मृतीला माझा नमस्कार. आणि पालघर, पनवेल, विरार, नालासोपारा या सगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे माझे सहृदय. भिवंडीचे विद्यमान खासदार सन्माननीय श्री कपिल मोरेश्वर डिसेंबर 1999 मध्ये ओवळ्याला चव्हाण महाराजांच्या मंदिरामध्ये श्री अंबिका योगाश्रमाची स्थापना पहिल्यांदा झाली. भिवंडीमध्ये, वसईला आणि ठाणा पूर्व या 3 ठिकाणी संस्थेचं कार्य सुरू झालं होतं. आज 16 वर्षामध्ये संस्थेच्या 43 आजपर्यंत 90,000 लोकांनी योगाचा प्रचार म्हणजे योगाचं प्रशिक्षण जे आहे हे पूर्ण केलेलं आहे. ह्या 43 शाखांच्या मधून
आपले साधारण 900 शिक्षक तयार झालेले आहेत. यापैकी मी असं म्हणेन की कार्यरत शिक्षक साधारण 650 शिक्षक आहेत. बाकीचेही आपल्या संपर्कामध्ये आहेत, पण कोणत्याही कारणामुळे ज्यांना जमत नाही आहे किंवा पुढे मागे येत आहेत अशीही बाकीची मंडळी आहेत. याच्या व्यतिरिक्त देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, सांगली, महाबळेश्वर आणि यावर्षी बँगलोर आणि राजस्थान इतक्या ठिकाणी संस्थेने योगाच्या प्रशिक्षणाची शिबिरं घेतलेली आहेत. कंपन्यांच्या बद्दल जर म्हणायचं तर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, बोरोसिल ग्लासवर्क्स, टेलिकॉम फॅक्टरी देवनार, हिंदुस्तान, कळवा आणि मुंब्राच्या ठाणे महानगरपालिकेचे शाळांमधून हे केलेलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षण केंद्र बोरिवली आणि फक्त भिवंडीपासून ते 6 वर्षामध्ये आपण केलेलं आहे. या व्यतिरिक्त वसई आणि विरार ह्या भागात, अर्नाळा या भागात असलेलं गार्सिनल मेडिकल सेंटर गास, जीवन दर्शन केंद्र गिरीज, जीवन विकास मंडळ निर्मळ, सेंट मायकेल चर्च माणिकपूर या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांच्यासाठी सुद्धा संस्थेने योगाचे विनामूल्य वर्ग चालवलेले आहेत. संस्थेची ही अशी वाटचाल चालू असताना पुढे याला काहीतरी मूर्त रूप देण्याची वेळ आली आहे असं मला वाटायला लागतं. पुढचं कार्य जे आहे की संस्थेची एखादी स्वतंत्र आश्रमासारखी काहीतरी जागा असावी अशा दृष्टीने एक 4 एकर जागेमध्ये एक प्रोजेक्ट आपण करणार आहोत. योगाचा उद्देश जो आहे हा काय स्पॉन्डिलायटिस बरा करणं, स्लिप डिस्क बरा करणं असा नव्हता. काहीतरी उच्च ध्येय योगाच्या माध्यमातून गाठता येतात हे आपल्याला ह्या प्रोजेक्टमधून दाखवून द्यायचं आहे. हा प्रोजेक्ट जो आहे याच्यासाठी संस्था भिवंडीमध्ये कार्य करण्याचं केलं होतं. कर्जतला एका ठिकाणी एका व्यक्तीने आपल्याला 5 एकर जागा देऊ केली होती, पण तिथे जाऊन आपल्याला हे कार्य होणार नाही. उगाच कुठेतरी जाऊन एक मोठी बिल्डिंग बांधायची आणि तिथे फार कोण फिरकत नाही अशा प्रकारचं कार्य आपल्याला करायचं नाही. पहिलं तर आपण म्हातारे होऊन जाऊ, पण ही जागा मिळेल की नाही याची थोडीशी शंकाच आहे. तर अशा दृष्टीने जर एखाद्या व्यक्तीला माझ्या पुढे मिळावा असे प्रयत्न करत होतो. त्यावेळेला संस्थेच्या हातामध्ये एवढे पैसे कसे उभे राहणार असं वाटत असताना हळूहळू आपल्या सगळ्या शिक्षकांनी कंबर कसली आणि 6 महिन्याचं आपल्याला मुदत होती. जानेवारी आवश्यक होता तेवढा निधी जमा केला. म्हणजे आमच्याहीच काही मंडळींनी असं व्यक्त केलं होतं की जर असा निधी जमा होणार नसेल तर आपण लोन घेतलं तर काय होईल, आणखी कोणत्या मार्गाने पैसे मिळवता येतील, अशा प्रकारचे विचार विनिमय जमा झाले. आणि पैसे घेण्याचं आपण त्याच्यानंतर डोनेशन म्हणून त्याच्यानंतर आपण हे बंद केलेलं होतं. आता पुन्हा आपल्याला पूर्ण करून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद देसाई. आजच्या कार्यक्रमाला खास करून आमच्या गृहाच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असणारे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील उपस्थित आहेत. मी किरण प्रजापती यांना विनंती करते कृपया आपण पाटील साहेबांना या संस्कार मंचावरती घेऊन यावं. 50% आम्ही शिक्षक सज्ज आहोत, 50% खासदार साहेब सज्ज असतील. मी विनंती करते 2 शब्द मनोगत पाटील साहेब. परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी महाराजाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत. देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी विश्वाला जो संदेश दिला तो संदेश त्यांनी आता दिला आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून हे कार्य करत आहात. हे कार्य पुढे नेण्याचं काम आपण सर्व मंडळी करत आहात. माणसाच्या जीवनामध्ये योगाचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगणं हे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. मी बऱ्याचदा मला कोण भेटलं की सांगतात मला पण एखादा गुरुजी द्या. यांनाही सांगितलं होतं ज्या दिवशी आपण कार्यक्रम केला
अजून काही गुरुजी मला तुम्ही दिला नाही, पण याचं महत्त्व किती आहे तुम्हाला मी सांगतो. माझ्या वाचण्यात एकदा आलं आणि आमचे केंद्रीय गृहराज्यमंत्री इकडे आले होते. त्यांनीही त्यांच्या भाषणात सांगितलं की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन ह्यांना योगा शिकवणारा गुजरातचा एक माणूस आहे आणि त्याची महिन्याची फी 3.5 लाख रुपये आहे. योगाचं महत्त्व फक्त भारतीयांनाच नाही तर रशियालाही माहिती पडलं आहे, रशियाच्या अध्यक्षाला माहिती पडलं आहे. म्हणून 3.5 लाख रुपये महिन्याची फीस देऊन ते योगा शिकतात. म्हणून आपण जे कार्य करत आहात हे खऱ्या अर्थाने इतकं उत्कृष्ट काम आहे की आपण अंगावर घातलेले कपडे, या कपड्यांना सहज आपल्याला सुगंधित करता येते. हे काही कठीण काम नाही, परंतु आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने शरीराला सुगंधित करणं हे खूप कठीण काम असतं. माणूस आपला स्वतःचा फोटो सहज काढू शकतो, परंतु स्वतःची इमेज बनवणं हे फार कठीण असते. आणि तेच काम आपण योगाच्या माध्यमातून माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याची इमेज बनवण्याच्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देता, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. तुमच्या सानिध्यात राहून खऱ्या अर्थाने जो सानिध्यात येईल तोही तुमच्यासारखा सुगंधित होईल असं बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून सोबत आणि संगत ही फार महत्त्वाची असते. मी नेहमी सांगतो की आकाशातून एखादा पडणारा पाण्याचा थेंब असतो, तो आपल्या हातावर पडला तर तो चमकतो, तो जमिनीवर पडला तर तो नाहीसा होतो, तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. तुम्ही शिंपला आहात असं समजायला हरकत नाही. आता या शिंपल्यामध्ये आमच्यासारख्या पाण्याचा थेंब कधी पडेल आणि आमचा कधी मोती होईल याची आम्ही वाट बघतोय. पावसामध्ये, पडत्या पावसामध्ये आपण हातात छत्री घेतो. आपण हातात छत्री घेतली म्हणजे पाऊस पडायचा थांबत नाही, परंतु जी छत्री आहे ती आपल्याला पावसात उभं राहण्याचा आत्मविश्वास देत असते. अशाच प्रकारे जीवनामध्ये माणसाला आत्मविश्वासाने उभं राहण्याचं काम तुम्ही योगाच्या माध्यमातून करता, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. मला तर स्वतःला इतकं स्ट्रेस आहे की मलाच कळत नाही की मी कसा माझं लाईफ आहे. आता मी आजचे कार्यक्रम बघत होतो. आता तुमचा कार्यक्रम हा माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमात नव्हता. हे माझा एक कार्यक्रम सुटला, मी आता तुमच्याकडे इकडे आलो. एक कार्यक्रम डोंबिवलीला आहे, परत एक कार्यक्रम भिवंडीत आहे. संध्याकाळी एक कार्यक्रम ठाण्याला, दुसरा बदलापूरला, संध्याकाळी परत भिवंडीला कार्यक्रम आणि त्याच्यानंतर भिवंडीवरून परत अंबरनाथला कार्यक्रम. हे रूट कसा आहे, झिकझॅक. त्याच्यामुळे तुमच्या योगाशिवाय काय एवढी कसरत करणं कठीण आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही आम्हाला शिक्षक देण्याची व्यवस्था करा. सगळ्या विश्वाला योगाचं महत्त्व समजलेलं आहे आणि आपण समाजामध्ये सगळ्या लोकांना हा विश्वास देण्यासाठी जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याला कोरड्या शुभेच्छा चालत नाही असं आता यांनी सांगितलं. तर तुम्ही जागेची मागणी करा. हे सरकार चांगलं काम करतंय. तुम्ही म्हातारे होणार नाही याची खबरदारी घेऊ. आपण प्रयत्न करूया. कुठेतरी सरकारी जागा तुमच्या नजरेत असेल तर ती बघा, मागणी करा. मी तुम्हाला सहकार्य करीन. दोन्ही गोष्टी, तेही मागा आणि लोकांकडनं आपण मागतो तेही मागा. जे सगळ्यात आधी होईल ते आपण करूयात. कारण मला असं वाटतं की या चांगल्या कामाला कोणी नाही बोलेल असं मला वाटत नाही. मी तरी माझ्याकडून तुम्हाला 1 लाख रुपयाची देणगी देतो. आणि अजून कायदेशीर बाब तपासून बघतो. ही माझी व्यक्तिगत देणगी झाली, पण जर मला माझा खासदार फंड देता येत असेल तर तुमची जागा जेव्हा येईल तर इमारत बांधायची असेल आणि कायद्याची काय अडचण नसेल तर मी 11 लाख रुपये तुम्हाला निश्चितपणाने त्या इमारतीसाठी.
परत माझा कान पकडू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतो, कायद्याची अडचण असेल तर मला देता यायचे नाही. हे योगाच्या इमारतीसाठी देता येतात की नाही हे आज मला माहीत नाही. केंद्र सरकारचं एक बुक आहे, त्या बुकमधलं काही सगळेच नियम माझे आता पाठ नाहीत, कारण अशा प्रकारचा प्रसंग कधी माझ्यासमोर आला नाही. त्यामुळे आपण रस्त्याला, शाळेला, ह्या सगळ्या गोष्टींना, समाजगृहाला देऊ शकतो, पण ह्या तुमच्या वास्तूला देऊ शकतो की नाही मला माहीत नाही. देता आले तर निश्चितपणाने देईन, नाहीतर